आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। काळूची शक्तीच कारणीभूत आहे असं शैनायगीने मंदिरात सांगितलं ना। आपल्या योजनेबद्दल शैनायगीला सांगणारी काळूची शक्ती आहे असं तू सांगतेस हे खरंय, पण त्या शैनायगीची मदत करण्यासाठी प्रत्यक्ष तूच जाऊन त्या शैनायगीला सांगत असशील असा नागनंदिनीयनला तुझ्यावर संशय आहे। मी का शैनायगीची मदत करेन? शैनायगी नंदिनीची मदत करते कळल्यापासून मी पण त्यांना माझा शत्रू समजते। नंदिनीला संपवण्याचा मी दिवस रात्र विचार करत असते। यावरून माझं माझ्या नवऱ्याशी भांडणही झालंय। त्यांचं काहीही न ऐकता नंदिनीच्या विरोधात मी ठामपणे उभी आहे, तरी तुमचा माझ्यावर संशय आहे? नागनंदिनीयन ते कळस मिळवू शकले नाही म्हणून त्यांना तुझ्यावर संशय आलाय। मी त्यांना समजावलंय सगळं, तू काळजी करू नकोस, ठीक आहे? नाही, माझ्यावर संशय आलाच आहे तर आता कुणी माझी मदत करू नका। नंदिनीला संपवण्यासाठी जे करायचे ते मी स्वतःच करेन। नंदिनीला तिची बहीणच मारू शकते असं म्हणाला होतात ना? तिची बहीण कुठे आहे ते मी आता शोधूनच काढते। मी एकटीच नंदिनीला संपवते। माझ्या बाबांना आणि सासऱ्यांना मारल्याचा बदला मी घेऊनच राहणार आहे। गंगा, गंगा, काय झालं गंगा? गंगा, गंगा, काय झालं गंगा? काय झालं? काही नाही झालंय। गंगा झोप, तहान, भूक विसरून नंदिनीला मारण्याच्या विचाराच्या दबावामुळेच प्रेशर वाढवून बेशुद्ध पडली आहे। पाणी मारल्यावर उठेल ती। थांब माधवी। काय बघताय तुम्ही? गंगाच्या हातात शैनायगीची अंगठी आहे का ते बघ। नाहीये, गंगाचा शैनायगीशी काही एक संबंध नाहीये। आता तरी तुमचा गंगावर विश्वास बसतोय ना? गंगावर विश्वास ठेवला तरी गंगाच्या नकळत शैनायगीने तिच्यावर काही केलं असेल का असं मला संशय आहे। असा संशय असेल तर शैनायगीने हिच्यावर असं काही केलं आहे की नाही हे मी बघते, ठीक आहे? गंगाच्या शरीरात अशी कोणतीही वशशक्ती नाहीये। आहे, त्या शैनायगीने मर्मविद्येचा वापर करून काहीतरी केलंय। सामान्य शक्तीचा वापर न करता तुझ्याकडच्या विशेष शक्तीचा वापर करून तपासून बघ। विशेष शक्तीचा वापर केल्यावर तुमचा विश्वास बसणार असेल तर मी तेही करून बघते।
कालचक्र आहे, वनदेवीची विशेष महान शक्ती. यासाठीच त्या नंदिनीचा संघर्ष चालू आहे. गंगा, गंगा, हे कालचक्र प्रपंचाचं स्वरूप आहे. या कालचक्रामुळे अशी कोणतीच गोष्ट नाही जी नाही होऊ शकत. हे गंगाच्या शरीरावर ठेवून पाहिलं तर तिच्या शरीरात अशी काही वशशक्ती असेल तर ती कुठे आहे हे दाखवून देईल. गंगा, गंगा, गंगाच्या शरीरात जर वशशक्ती असेल तर ती गंगाच्या शरीराच्या कोणत्या भागात आहे हे दाखवून दे. गंगा घरात कुठेच दिसत नाहीये. कुठे गेली असेल ती? गंगा, 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 हे तुम्ही काय करताय? गंगा, अरुण, गंगा, गंगा, गंगा काय झालं? गंगा, गंगा उठ ना. गंगा काय झालं तुला? गंगा, गंगा, गंगाला काय झालंय? गंगाचं तुम्ही काय केलंय? काही नाही अरुण. गंगाचं ब्लड प्रेशर वाढलं त्यामुळे ती बेशुद्ध पडली आहे. तिला शुद्धीत आणण्याचाच मी प्रयत्न करत होते. तुम्ही खोटं बोलताय. गंगाला तुम्ही मांत्रिक विद्येने बेशुद्ध केलंय. तू समजतोस तसं काही नाहीये अरुण. गंगाला शुद्धीत आणण्यासाठीच मी हे कालचक्र घेऊन आले. कालचक्राच्या मदतीने मी गंगाला शुद्धीवर आणते. तू काळजी करू नकोस. या कालचक्रामुळेच एवढा प्रॉब्लेम झालाय. आता हे घरात राहताच कामा नाही. चल द्या. अरुण, 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 अरुण थांब. अरुण, अरुण माझं ऐकून तरी घे. अरुण माझं ऐक ना. कालचक्र माझ्याकडे दे. बाहेर घेऊन जाऊ नकोस. कालचक्र आपल्या हातून जाईल. अरुण, अरुण थांब. अरुण, अरुण थांब. अरुण, अरुण, अरुण थांब. हा.
कोण आहेस तू? का अशा मायावी रूपात आहेस तू? कालचक्राशी तुझा काय संबंध आहे? तुझ्यासारखाच मी पण मायापूर्वी तंत्रविद्या शिकलेला आहे. या अद्भुत शक्तीचा तू गैरवापर का बरं करतो आहेस? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नसलास तरी मी इथे असताना तू कालचक्राला हात पण नाही लावू शकणार. कालचक्र माझ्या हातात आहे. आता तुझं खरं रूप समोर आणतो बघ मी. प्रसन्न प्रसन्न मायावी रूप स्वरूप प्रसन्न 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 मायावी रूप स्वरूप प्रसन्न प्रसन्न प्रसन्न. नागनंदिनियन, ते मायावी शक्ती तुमच्या पाठीमागेच उभी आहे. माधवी, याच्या विरोधात तुझ्या पूर्ण शक्तीचा वापर कर. मी माझ्या पूर्ण शक्तीचा वापर करतो. तो कोण आहे हे आपण शोधून काढू. माधवी, तुमच्या मागे.
बापरे माधवी, अरे गंगा, या कालचक्रासाठीच एवढं सगळं रामायण घडतंय ग. या कालचक्रामुळेच एवढे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत. ते नकोय आपल्याला. ते टाकून दे, वारुळामध्ये टाकून दे. गंगा, तो घोडा येतोय. ते कालचक्र फेकून दे. गंगा, या कालचक्रामुळेच आपण आपल्या बाबांना आणि तू तुझ्या बाबांना गमावलंय ग. याच्या शोधातच नको नको त्या शक्ती आपल्या घरामध्ये येतात. अजूनही हे घरात ठेवणं चांगलं नाहीये ग. म्हणूनच आपल्याला नको आहे. तू सरळ सरळ त्या वारुळामध्ये टाकून दे ना हे. आपल्याला फेकून दिलं ती मायावी शक्ती गंगा जवळच का जाऊ शकली नाही? गंगा आपल्याला वाटते तशी ती सामान्य परिस्थितीत नाहीये. तिच्या आत काहीतरी विशेष शक्ती आहे. त्या शक्ती समोर ती उभी राहू शकत नव्हती, म्हणून मायावी शक्ती पळून गेली. गंगाच्या आतमध्ये कुठली तरी विशेष शक्ती आहे. त्या शक्तीचा शोध लावला तर नंदिनीला आपण सहज पकडू शकतो. मी शोधून काढेन. कसं आहे? अरे हा कळस त्यांच्याकडून घेण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला माहितीये. मला माहित असलेल्या सगळ्या विद्यांचा वापर करून त्यांच्याकडून मी तो कसा तरी मिळवला आणि तुम्हाला आणून दिलाय. आता बघा, पण मला मिळणारे 5 लाख मिळाले नाहीत है ना? हे घे, हे 5 लाख आहे. खुश राहा परमेश्वरा. मॅडम, तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. कोणती? सामान्य मंदिराच्या कळसासाठी तुम्ही 5 लाख रुपये का बरं देताय? हा करोडोला विकला जाईल असं कळलं तर हा माझ्याकडूनच चोरेल. खरं नाही सांगायचं याला. काय झालं मॅडम, तुम्ही काय बोलत नाही हो? मी कशासाठी आणायला सांगितलं असेल? तुझा काय संबंध? चल नाही इथून. भांड्यांच्या दुकानातून 3,500 ला खरेदी केलेल्या मंदिराच्या खोट्या कळसाचे या मॅडमने मला 5 लाख दिले. हे 5 लाख घेऊन इथून सटकूया, कल्टी मारूया, चला. अरे बापरे. प्राचीन मंदिराचा कळस माझ्या हाती लागलाय. हा विकून करोडो कमवायचे. हा फक्त कळस नाहीये, माझ्या आयुष्यात आलेली धनलक्ष्मी आहे. सांभाळून घेऊन जा, माझीच नजर नको ना लागायला. या परमेश्वरा. आज जे काही घडले ते बघूनच मला भीती वाटायला लागली. या कालचक्राच्या मागे किती जण लागलेली आहेत. आता यात गंगा पण नंदिनीला मारायचा हट्ट धरून बसलेली आहे. आता हिला कसं काय समजवायचं मी?
कसला विचार करताय बाबा? काही नाही ग देवसेना, जरा ऑफिसच्याच कामाचा विचार करतोय. खोटं नका बोलू बाबा. तुम्ही घरात आल्यावर ऑफिसच्या कामाचा विचार करतच नाही, आम्हाला माहितीये. कधीच तुमच्या बिझनेसचे प्रॉब्लेम्स घरापर्यंत आणलेले नाहीयेत. तुम्ही गंगाचाच विचार करताय हे मला व्यवस्थित माहितीये बाबा. मला पण गंगाची काळजी वाटते. गंगा नेहमी माधवी आणि नागनंदिनी यांसोबतच असते. गंगाला असलेला धोका जाणून गंगाला वाचवण्यासाठी शैनाईगी ताईंनी एक अंगठी देऊन गंगाला हातात घालायला सांगितली होती. तिला मीच घातली होती, पण गंगाने ती सुद्धा काढून फेकली. आता गंगाला कसं वाचवायचं तेच कळत नाही बाबा. गंगा सोबत मी आहे अगं. तू तिची काळजी नको करू ग. सगळं तू बिंदास्त राहा देवसेना. गंगाची मदत करण्यासाठी शैनायगी ताई आहे हे मी विसरूनच गेलो होतो. शैनायगी ताईंना भेटून गंगाचा प्रॉब्लेम सांगितला तर त्या नक्की मदत करतील. शैनायगी ताईंना जाऊन आता पटकन भेटतो मी जाऊन.